आता पुढची बातमी। दिशा सालियांची हत्या झाली असून आदित्य ठाकरेंचा त्याच्यामध्ये हात आहे असा आरोप राणे पिता पुत्र नेहमीच करत आले आहेत। मात्र दिशा सालियांचा मृत्यू अपघाती मृत्यू आणि त्यात कोणताही घातपाताचा प्रयत्न दिसत नाही या निष्कर्षावर मुंबई पोलीस मात्र ठाम आहेत। मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांनी तसं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला 2 आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे। दरम्यान आदित्य आरोपी असल्यानं त्याने हस्तक्षेप याचिका फेटाळून लावण्याची विनंती दिशाचे वडील सतीश सालियनच्या वकिलांनी केलेली आहे। रिया चक्रवर्ती, डिनो मोर्या, आदित्य ठाकरे ड्रग्सचा बिझनेस करतात, त्याच्यावर काउंटरच नाही काही। आणि आम्ही तर दिलाय ना कोर्टात, त्याला सीबीआयने पण ऑब्जेक्शन घेतलं नाहीये। समीर वानखेडे साहेब स्वतः त्याच्यात हे आहेत, त्यांनी सपोर्ट केलाय आमच्या आरोपांना। आता काय राहिलं त्याच्यात? तर आता हे प्रायमा फॅसी सिद्ध झालाय। आता पुढचं जे लागेल 16 जुलैला आमचा प्लॅन आहे, आम्ही सगळं पेनड्राईव्ह आमचे व्हिडिओ न्यायालयात देऊ। तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना जरी दिलासा मिळाला असला तरी भाजप नेते नितेश राणेंकडून मात्र जोरदार टीका करण्यात आली। मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही। मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे। दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केला बघा, मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही। आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू। तर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। एसआयटीने निर्णय दिला म्हणजे तो खराच असेल असं मानायचं काही कारण नाही। अनेक पोलीस रिपोर्ट कोर्टात त्याच्या विरुद्ध निर्णय दिले जातात। आता ती त्यांच्या हातून पळाली एवढी लांब, तिला उडी मारायला तिचीच बिल्डिंग आणि तिच्याच घराच्या बाहेरून उडी मारा तीच जागा मिळाली। सुसाईड कधी करू शकत होती, त्याच क्षणी का मागे लागलेली माणसं? पण मागे का लागले? तर हा सर्व रिपोर्ट आहे ना, काही असोत, मी वाचलेला नाहीये आणि वाचता काही जर एसआयटीने दिलं तर मी सांगेन तिची हत्याच आहे। पुढची बातमी। विलास शिंदेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर मामा राजवाडे यांची